पाणीपुरी लज्जतदार नात्याची चटकदार गोष्ट असं या चित्रपटाचं नाव आहे. परंतु कुठंतरी मला या चित्रपटाचं पाहिल्यानंतर असं वाटतं किंवा तुम्ही थंबनेल जर पाहिलं असेल तर फसलेली मिसळ म्हणता येईल. फसलेली मिसळ म्हणजे कलाकारांचा अभिनय आणि कथा यामध्ये फसलेली ही मिसळ म्हणजेच पाणीपुरी चित्रपट. तर काय आहे पाणीपुरी चित्रपटाची स्टोरी? 4 जे आहेत ते कपल आहेत की ज्यांच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम आहे. कोण बायकोवर संशय घेत आहे, तर कोणाची बायको ही मोबाईल ॲडिक्टेड आहे, तर कोणाचा नवरा हा दारू पितोय. त्यानंतर कुणाचं जे आहे दोघं कपल जे आहेत ते IT मध्ये जॉबला आहेत, घरी वेळेवर येत नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणं होत आहेत आणि फायनली ते पोचतात कोर्टात. त्यानंतर यांच्या कोर्टामध्ये या सगळ्यांची जे केस आहे ते लढण्याचं काम करतो एक वकील, की जो वकील डिवोर्स करण्यामध्ये मास्टर असतो, ज्याने अनेक त्याच्या आयुष्यातल्या डिवोर्सच्या केसेस केलेल्या असतात आणि आता तो कुठेतरी या केसेसच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने या केसेस हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा जरी वकील असला, हा वकील नामवंत जरी असला, तरी हा स्वतःच्या मुलीचा देखील संसार वाचवू शकलेला नसतो. तिचा देखील तो या त्याच्या प्रोफेशनमध्ये डिवोर्स त्याने केलेला असतो. असा वकील जेव्हा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग करतो की हे जे 4-6 कपल्स आहेत तर या कपल्सला तो एका हॉटेलमध्ये ठेवतो आणि तिथं त्यांचं जो आहे ते समजवण्याचा म्हणा किंवा त्याच्यावर स्टडी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना जुळवून आणून देण्याचं त्यांचं जे नातं आहे हे प्रयत्न त्या ठिकाणी तो करताना आपल्याला दिसतो. अशा पद्धतीचा एक याचा गोष्ट आहे आणि त्यामध्ये मग त्याला तो जे आहे तो त्यांना जवळ आणू शकतो का किंवा त्यांचा डिवोर्स तो वाचवू शकतो का, त्याच्या मुलीच्या डिवोर्सचं काय होतं, अशा पद्धतीची एकंदर या चित्रपटाची स्टोरी आपल्याला पाहायला मिळते. ऑल द फर्स्ट हाफ जर पाहिला तर फर्स्ट हाफमध्येच बऱ्यापैकी चित्रपटाचा विषय क्लिअर होतो आणि बऱ्यापैकी चित्रपटाची स्टोरी संपल्या जमा आहे. म्हणजेच त्या लोकांचे प्रॉब्लेम काय आहे, त्यानंतर त्यांना होणारं स्वतःचं जे काही नातेसंबंध का दुरावले याचं जे आहे ते पटणं किंवा कशामुळे आपण दुरावलो आहे किंवा काय झालं हे बऱ्यापैकी फर्स्ट हाफमध्येच आपल्याला कुठंतरी समजताना दिसते. कलाकाराविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटात ऋषिकेश जोशी याची बायको दाखवली आहे प्रतीक्षा जाधव. तर भारत गणेशपुरे आहे त्याची बायको दाखवली आहे प्राजक्ता हनमकर. त्यानंतर अनुष्का चिरपुटकर त्यासोबत आहे सचिन बांगर. त्यानंतर जे आहे मकरंद देशपांडे जो आहे मकरंद देशपांडे याची मुलगी जी आहे ती सायली संजीव या ठिकाणी दाखवलेली आपण पाहतो. त्यानंतर शिवाली परब आणि कैलास वाघमारे यांची एक जोडी दाखवलेली आहे. तर अशा या 4 जोड्या त्या हॉटेलमध्ये राहत असतात. तर हे झाले सर्व कलाकार. त्यानंतर विशाखा सुभेदार हिचं देखील एक याच्यामध्ये रोल आहे की जी शिवाली परबचे कॅरेक्टर जे साकारलेलं आहे आहे तिच्या आईची भूमिका याच्यामध्ये या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार आपल्याला करताना दिसते. तर ओव्हरऑल जर आपण चित्रपटाविषयी पाहिलं तर फर्स्ट हाफ तुम्हाला सांगितलं की बऱ्यापैकी स्टोरी कवर होती. सेकंड हाफमध्ये स्टोरी ही पूर्णपणे आपल्याला भरकटताना दिसते की स्टोरीमध्ये काय चाललं आहे नेमकं. या लेखकाला असेल किंवा डायरेक्टरला असेल नेमकं या दुसऱ्या भागातून सांगायचं काय आहे, अशा पद्धतीने आपल्याला मध्ये कन्फ्युजन निर्माण होण्याचं काम या चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये होतं. ॲक्टिंगबाबत बोलायचं झाल्यात जेव्हा तुम्ही पोस्टरवर मकरंद देशपांडे असेल काय सायली संजीव असतील अशा मातब्बर कलाकारांचे चेहरे पाहता तर कुठेतरी तुम्हाला वाटतं की चित्रपटातून काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा एक त्या लेवलची ॲक्टिंग पाहायला मिळणार आहे. परंतु पूर्णपणे या ठिकाणी निराशा होते. मकरंद देशपांडे सरांसारखा एक मोठा ॲक्टर या चित्रपटामध्ये वाया गेला असं म्हणता येईल किंवा त्याचा वापर हा डायरेक्टरला करता आला नाही किंवा कुठेही त्यांना त्यांच्या अभिनयाचा कस लागलेला आपल्याला दिसत नाही आहे. एक जनरल डायलॉग ते म्हणतायत किंवा बऱ्यापैकी डायलॉग आहेत त्यांचे मनातले डायलॉग आहेत. त्यानंतर सायली संजीव हिचे देखील खूपच कमी आहेत. बाकी कलाकारांचा जर विचार केला तर विशाखा सुभेदाराची जी कॉमेडी आहे ती कुठेतरी आपल्याला थोडा वेळ आपल्याला धरून ठेवते. परंतु पुढं बाकीचे कलाकार जे आहेत त्या कलाकारांचे चेहऱ्यावरचे हावभाव देखील प्रत्येक सीनमध्ये असतील किंवा काही सीनमध्ये असतील हे काहीही बदलताना आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे पूर्णपणे फ्लॅट असे त्यांचे हावभाव आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी ऋषिकेश जोशी असेल, प्राजक्ता हनमकर असेल
यासारख्या कलाकारांचे थोडेफार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं किंवा भारत गणेशपुरेची थोडीफार कॉमेडी आहे त्यामुळे त्याचे ॲक्टिंग आपल्याला थोडीफार प्रमाणात चांगली वाटते, पण बाकीच्या कलाकारांची ॲक्टिंग आपल्याला त्या ठिकाणी भावत नाही. म्हणजे एवढ्या कलाकारांची जरी मिसळ त्याच्यामध्ये असली तरी कुठेतरी या कलाकारांची जी मिसळ आहे ती अभिनयाच्या बाबतीत असेल किंवा कथेच्या बाबतीत असेल फसलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये एक गाणं आहे, ते गाणंसुद्धा का आहे चित्रपटामध्ये असा एक प्रश्न पडतो. त्यानंतर एक बॅकग्राऊंडला गाणं चालतं ते थोडंफार सॅड सॉन्ग म्हणू आपण, अशा पद्धतीने ते आहे. तर ओव्हरऑल चित्रपटाचा जर तुम्ही विचार केला तर पूर्णपणे जी आहे ते कथा असेल, त्यानंतर अभिनय असेल, या सगळ्यामध्ये फसलेली एक मिसळ आपल्याला म्हणता येईल. कुठेही पाणीपुरी असेल किंवा पाणीपुरीची थीम असेल किंवा ज्या पद्धतीने चित्रपटामध्ये टॅगलाईन दिलेली आहे की लज्जतदार नात्याची चटकदार गोष्ट, अशी कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि कुठेतरी असं वाटत राहतं की हा चित्रपट आपण म्हणजे जर माझ्या विचारशाल तर कुठेही मला असं वाटत नाही आहे की तुम्ही तुमचा पूर्ण जो आहे तो चित्रपटासाठी पैसा देऊन तुम्ही चित्रपटगृहात जावं, कारण का त्या पद्धतीचं तुम्हाला जे आहे ते सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. तुम्ही जेवढे स्टारकास्ट बघितले असेल तुम्ही, तुम्हाला वाटतं कॉमेडी आहे, खूप सारं इमोशनल आहे, तर असं कुठंतरी निराश केल्यासारखं आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून दिसतं. तर मी या चित्रपटाला देतो 4 पैकी 1 स्टार. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तो तुम्ही आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.